नमस्कार, मी डॉक्टर स्वरूप विजय बोराडे, जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर। चाकाचा शोध लागल्यानंतर जग गतिमान झाले, जग जवळ आले, परंतु आता ह्या चाकाचा वेग अतिशय वाढलेला आपणास दिसतो। अद्ययावत वाहने ही हाय स्पीड झालेली आहे, त्यांची गती प्रचंड आहे असे आपल्याला अनुभवास मिळते। वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्याही बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे। वाहतूक संबंधी अपघातांमध्ये तरुणांची संख्या ही जास्त आहे। वाहतुकीच्या नियमांचा पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आज आपण सहज बघतो, सिग्नल तोडणाऱ्या लोकांची संख्या बरीच वाढली आहे। बऱ्याचदा ह्या लोकांसोबत लहान मुलेही बघायला मिळतात। आपल्या पालकांना सिग्नल तोडताना बघणे हा आदर्श जर आपण त्यांना देणार असू तर भविष्यात हे मुलं कशा प्रकारचे चालक होतील ह्याचा विचार आपण गांभीर्याने करणं गरजेचं आहे। शालेय जीवनात किंवा शालेय अभ्यासक्रमात वाहतुकीच्या नियमांबद्दल कार्यशाळा इन्क्लूड करणं हे मला महत्त्वाचं वाटतं। मुलांच्या हट्टाला बळी पडून वयोमर्यादा पूर्ण होण्याच्या पूर्वीच त्यांच्या हातात वाहन देणं हे फार धोकादायक असू शकतं, कारण कमी अनुभव असलेली ही मुलं स्वतःच्याही जीवाला धोका करून घेतात व इतर बऱ्याचशा लोकांना धोका निर्माण करू शकतात। याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे। यंगस्टर्सना मी असं सांगेन, दुचाकी चालवताना हेल्मेट शिवाय त्यांनी बाहेर पडू नये। चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर नेहमी करावा। वेग मर्यादा पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे। ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठलाही सबस्टन्स अब्यूज करून ड्राईव्ह करू नये। जबाबदारीने वाहतुकीचे नियम पाळले आणि जबाबदारीने गाडी चालवल्यास बरेचसे अनर्थ आपण सगळे मिळून टाळू शकतो। धन्यवाद।